मंडळी सण म्हटलं की सगळा परिवार एकत्र पाहिजे आणि आज झीचा परिवार एकत्र आला आहे म्हणजेच महासंगम आपल्याला पाहायला मिळणार आहे। आणि इथेच आल्यावर एका व्यक्तीने एक छोटीशी आहे पण तिने इतकं मस्त स्वागत केलं आणि जो मला कलर लावला आहे ना मी पण तिला आता कलर लावणार आहे। म्हणजे जरा पॅन करा कॅमेरा, आनंदी आपल्यासोबत आहे आणि बाकी सगळे म्हणजे ती आहे ना सगळ्यांना असं हायलाईट होते सगळ्यांमध्ये। कसे आहात आणि किती एन्जॉय करता कारण का सगळं फॅमिली एकत्र म्हटल्यावर तो सण काहीतरी वेगळाच असतो। कसे आहात? आणि आता तर झीची अख्खी फॅमिली एकत्र आहे त्यामुळे अजून मजा येते नाही। इथे मुंबई आणि पुणे असं वेगळं इथे डिबेट होऊ शकतं। मुंबई आणि पुण्यातल्या होळीचं जर आपण बायफर्केट करा म्हणजे डिबेट झालं तर काय वेगळी गोष्ट असते पुण्यामध्ये म्हणजे आम्हाला मुंबईकरांना पण कळू दे ना काय असतं। राकेश, मी तर दोन्हीकडचा आहे। मी मुंबईत पैदा झालो, पुण्यात वाढलो आहे त्यामुळे आय एम बोथ साइड्स, आय एम ऑल न्यूट्रल। होळी सगळीकडे सेम असते, कलर सगळीकडे सेम असतात त्यामुळे मजा सगळीकडे सेम येते मला तरी वाटतं। आता सगळ्यांकडनं तू ऐकलंस नाही लोक कशी होळी खेळलेत, तू कशी होळी खेळलीस आत्तापर्यंतची? आमच्या इथे पहिलं तर अंडी फोडतात ते पण मी माझ्या अंगावर अजिबात नाही मारून घेत। त्यांना सांगते की अजिबात माझ्या अंगावर अंडी नाही फोडायचे। कुठे राहतेस तू सांग? मी वर्लीला राहते। नाही मी अंडी नाही, मी कलर्स आणि बलून्स आणि पिचकारी बस। भावना ही तुझी फेवरेट आहेच पण बाकी सगळ्यांमध्ये तुझं कोण जास्त फेवरेट आहे? एकच सांगायचं आहे का? सोडूनच नाही, भावनाही सोडून भावनाही आहे। तुला लीला वगैरे असं काय म्हणायचं आहे का? मी इतका प्रयत्न करते पण नाही। एकच सांगायचंय। आता बघा लीला दीदी पारू दीदी आणि बस आता एवढंच आठवतंय। काय मला एक वेगळं पाहायला मिळणार कारण का वेगवेगळ्या मालिकांमध्ये वेगळंच काहीतरी सुरू आहे। म्हणजे आज TV ऑन केला की वेगळंच ट्विस्ट मिळतं आहे। सध्या इथे प्रेम फुलतं आहे, काय पाहायला मिळणार आहे आम्हाला? जे ऑर्गनाईज करतोय होळीची पार्टी माझ्या इच्छेखातर आणि ऑब्व्हियसली जागेदारांची पार्टी म्हणजे सगळं एकदम ग्रँडच आहे आणि सगळी लोकं आली आहेत। सो आत्तासुद्धा असं नाही कुठे होतं की आम्ही फक्त भेटून सगळेजण होळी खेळतोय किंवा फक्त सेलिब्रेशन असं नाही आहे। आमच्या स्टोरीज इंटॅक्ट आहेत, प्रत्येकाची स्टोरी सुरू आहे। इथे येऊनसुद्धा प्रत्येकाची एक वेगवेगळी स्टोरी सुरू आहे। त्यात दुसऱ्या मालिकेंचे लोक इन्वॉल्व्ह होणार आहेत त्यामुळे त्यात वेगळे ट्विस्ट अँड टर्न्स येणार आहेत आणि मला वाटतं प्रेक्षकांना खूप आवडेल की सगळेजण त्यांना वेगवेगळ्या टाईम स्लॉटला भेटता येतं त्यांना, पण आता त्यांना सगळे एकत्र दिसणार आहेत। मला वाटतं प्रेक्षकांना खूप आवडेल। आनंदी, तू काय करणार आहेस का होळीमध्ये? कोणाला जास्त माखवणार आहेस? सिद्धू काकाला। आम्ही मस्ती करत असतो करण्यासारखं। हो आणि भावनाईला मी कलर्स लावणार आहे भरपूर आम्हाला कलर्स लावणार आहे। आता तू प्रपोज वगैरे करायचा एक मस्त मोका आहे होळीच्या निमित्ताने, काय असं दिसणार आहे का म्हणजे प्रेमाचे रंग वेगळे दिसणार आहेत? भावना मॅडम मला समोरच उभं करत नाही तर आता बघूया, प्रयत्न तर चालू असणार। तर होळीच्या निमित्ताने काहीतरी इंटरेस्टिंग होईलच, एदर यशस्वी होईन किंवा अयशस्वी होईन, काहीतरी होईल पण नक्की इंटरेस्टिंग काहीतरी। हॅपी होळी एव्हरीवन। सगळ्यांना आमच्याकडून होळीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा। थँक्यू सो मच आणि हॅपी होळी सगळ्यांना। थँक्यू।